सगळ्यांच्याच आवडीची अशी मटार पनीरची भाजी मी आज बनवली आहे. ही भाजी ना खरं तर सगळ्यांना आवडते. त्यामुळे ही भाजी प्रत्येकाला आलीच पाहिजे असं मला नेहमी वाटत असतं. रेस्टॉरंट स्टाईलमध्ये ही भाजी बनलेली आहे. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथं कांदा, टोमॅटो वगैरे उभा चिरून घेतलाय. कढईमध्ये तेल घेऊन यामध्ये कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. लगेचच मस्त लालबुंद एक मोठा टोमॅटो घातलाय. 5-6 लसणाच्या कुड्या, 1 इंच आलं आणि 1 हिरवी मिरची वापरली. कोथिंबीरच्या काड्या पण आपण इथं घालायच्या आहेत. सुकी लाल मिर्च 1 घातली, तमालपत्र, दालचिनी, लवंग, काळी मिरी, वेलची अशा आवडीनुसार आपल्याला इथे खडे मसाले जे आहेत ते वापरायचे. तसंच यामध्ये 5-6 काजू आणि मीठ घालून छान हे सगळं परतून घेतलंय आणि थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेलामधनं पनीर जे आहे ते अगोदरच तळून घ्यायचं होतं, पण ऑनलाईन ऑर्डर केली होती, तर पनीर यायला थोडा उशीर झाला. तर काहीच हरकत नाहीये. इथं मी पहिला मसाल्याची तयारी करून घेतली आणि नंतर पनीर जे आहे ते तेलामधनं तळून घेतलंय. हे पनीर आपण कट करून कोमट पाण्यामध्ये आपण हे ठेवणार आहोत, म्हणजे ते रबरासारखं लागत नाही. मसाल्याचं साहित्य जे आहे ते आपलं पूर्णपणे थंड झालंय. मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर इथे चुकून माझ्याकडून तमालपत्र मसाल्याच्या भांड्यात पडले, पण ते मी बाजूला काढून घेतलंय. तमालपत्र बाजूला काढून थोडंसं पाण्याचा वापर करून मस्त पेस्ट बनवून घेतली. कढईमध्ये तेल घेतलंय, बटर घातलेलं आहे. अर्धा चमचा जिरं वापरायचंय. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे ती वापरते, म्हणजे कलर खूप छान येतो. पूर्ण मसाला जो आहे, पेस्ट जी आहे ती इथे काढून घेते आणि छान एक 5 ते 6 मिनिटं जवळ मी इथे परतून घेतेय. मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घालून परत ते मी ऍड केले, म्हणजे मसाला जो आहे तो करपत नाही. आता इथं परतून झाल्यानंतर इथे ताजा मटार जो आहे तो वापरलाय. मीठ घालते आणि 1 चमचा किचन किंग मसाला जो आहे तो इथं वापरलाय. सगळं परत छान 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचंय. यानंतर आपल्याला वाटाणा शिजला पाहिजे म्हणून इथं गरम पाण्याचा वापर करतेय. भाजी किती दाटसर हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी वापरायचे. छान झाकण ठेवून मस्त वाटाणा शिजेपर्यंत ही भाजी मी मध्यम आचेवरती ठेवली होती. वाटाणा चेक केलाय, मस्त आपला वाटाणा जो आहे किंवा मटार जो आहे तो शिजलेला आहे. यामध्ये दुधावरची साय तुम्ही घालू शकता. माझ्याकडे क्रीम अवेलेबल होती म्हणून मी इथे 3 ते 4 चमचे क्रीम वापरलेली आहे. मिक्स करून घेतलंय सगळं. त्यानंतर गरम मसाला सगळ्यात शेवटी घालायचा आहे. कसुरी मेथी आपण इथं वापरतोय. तळलेलं पनीर जे आहे तेही मी घालून घेतेय. मस्त अशी टेस्टी आपली इथे भाजी तयार झालेली आहे. ही भाजी जी आहे ना ती पाहुणे आले किंवा काही फंक्शन असेल, पार्टी वगैरे, तर ही बनवलीच जाते. त्यामुळे ही भाजी जी आहे ना ती परफेक्ट आपली जमलीच पाहिजे. मस्त कोथिंबीर बारीक चिरून घातली. छान अशी ही भाजी मी इथे बनवलेली आहे. नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की भाजीची टेस्ट जी आहे ती आवडणार आहे. तर भेटूया परत नवीन रेसिपी सोबत. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.